हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. दुःखी माऊलीचे हे मास राणी मारते राची, सात दुःखाची आहे टोपली, ती पर मागणे मागतो. मारते राजा पाशी, नको मला विसरू, नको मला विसरू, नको मला विसरू. आज शुक्रवार, गुड फ्रायडेच्या अगोदरचा शुक्रवार, आणि अशा ह्या शुक्रवारच्या दिवशी दुःखी माऊलीचा पास बऱ्याच ठिकाणी साजरा केला जात असतो. की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सगळ्यात अगदी जवळून कोण सहभागी झालेला असेल तर ती म्हणजे पवित्र मरिया. अगदी बालपणापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत पवित्र मरिया 7 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्याच्या दुःखामध्ये सहभागी झालेली असते. शिमोन संदेष्टाने दिलेलं ते भाकीत, की त्या भाकितामुळे तुझ्या हृदयातून 7 दुःखाची तलवार आरपार जाईल, अशा प्रकारे तिला सांगण्यात आलेलं. आणि मग इजिप्तमध्ये झालेलं ते पलायन, त्याही वेळेला परिस्थिती अतिशय बिकट, परंतु पवित्र मरिया, संत जोसेफ आणि संत आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या उपस्थितीमध्ये, सहवासामध्ये हे सर्व दुःखाचे घाव पेलत राहिली. बाळ हरवलेला आहे म्हणून तिच्या हृदयाचा ठोका चुकला. बाळ सापडल्यानंतर सुद्धा सातत्याने मनामध्ये धडकी भरायची की ह्या एवढ्या मोठ्या बाळाची जबाबदारी आपण कशी सांभाळायची. आणि मग एक दिवस तिच्या कानावरती बातमी पडली की तुझ्या मुलाला अटक झालेली आहे. एवढंच नाही तर त्याला मरणदंडाची शिक्षा झालेली आहे. क्रूसावरती खिळून त्याला ठार केलं जाणार आहे. तिच्या हृदयाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. ती धावत पळत कालवारीच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवरती पोहोचली. तोपर्यंत येशूने क्रूसाच्या वाटेची 3 स्थानं पार केलेली होती. त्याचा एकंदरीत चेहरा रक्ताने माखलेला, डोक्यावर काट्यांचा मुकुट, खांद्यावर क्रूस आणि संपूर्ण चेहरा धुळीने माखलेला, रक्ताने माखलेला, अंगभर रक्त पसरत होतं. त्याची वस्त्रे त्याच्या घायानं चिकटलेली, घामाचं ते थेंब त्याच्या कपाळावरती जमा झालेले, असा संपूर्ण चेहरा पाहिल्यानंतर मरियेला गलबनून आलं असेल. ती त्या दुःखामध्ये सहभागी झाली. क्रूसाच्या पायथ्याशी जाऊन उभी राहिली. त्या क्रूसावरती आपला पुत्र ठार केला जात असताना ती पाहत राहिली. त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला गेला. तेव्हा संत अगस्तीन म्हणतात त्याप्रमाणे तिच्याही हृदयातून तो भाला आरपार गेला आणि तिच्या मांडीवरती येशूचं मृत शरीर देण्यात आलं. त्यावेळेला तर ती दुःख सागरात बुडाली आणि शेवटी येशूला थडग्यामध्ये पुरण्यात आलं. त्याही वेळेला तिला पूर्णपणे एक आगळी वेगळी पोकळी जाणवायला लागली. पवित्र मरिया अशा प्रकारे येशूच्या दुःखामध्ये सहभागी झालेली. हा दुःखी मातेचा पास आपल्याला काय नक्की सांगत असतो? 3 महत्त्वाची सत्ये आपल्याला ह्या ठिकाणी चर्चेसाठी, चिंतनासाठी घेणं गरजेचं आहे. 15 सप्टेंबर ह्या दिवशी दुःखी मातेचा सण आपण साजरा करत असतो. त्याचं कारण असं आहे की 14 सप्टेंबरला क्रूसाचा विजयोत्सव साजरा केला जातो. त्या क्रूसाच्या पायथ्याशी निश्चलपणे उभी असलेली पवित्र मरिया आपणा सर्वांसाठी मोठा आदर्श आहे. की जे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत असतात त्यांना खऱ्या अर्थाने परमेश्वर सुखी करत असतो. आणि म्हणूनच येशूच्या दुःख सहनात पवित्र मरिया सहभागी झाली. दुःखाची तलवार तिच्या हृदयातून आरपार गेली, पण तिकडेच सर्व संपलं नाही, तर तिला त्यानंतर गौरवमय अशा जीवनाचा अनुभव आला. परमेश्वराने तिचं शरीर मातीला मिळू दिलं नाही. ती सदेह स्वर्गात घेतली गेली आणि स्वर्ग आणि पृथ्वीची राणी
म्हणून गौरविली गेली. आजही ही पवित्र मरिया दुःखितांचं सांत्वन आहे, रोग्यांचं आरोग्य आहे, पाप्यांचा आश्रय आहे. अशा प्रकारची पवित्र मरिया आज आपण दुःखी माता म्हणून गौरवित आहोत. तिच्या दुःखाकडे पाहायचं, येशूच्या दुःखाकडे पाहायचं, आपल्या दुःखाकडे पाहायचं आणि स्वतःला प्रश्न विचारायचा, माझं दुःख कोणत्या प्रकारचं आहे? माझ्या स्वार्थामुळे आलेलं आहे का? माझ्या निष्काळजीपणामुळे आलेलं आहे का? की मी श्रद्धा पाळत आहे म्हणून माझ्या वाटेला आलेलं आहे? हे उदात्त कारणासाठी भोगलेलं दुःख स्वर्गाच्या वाटेवरती आपल्याला नेणारं असतं. ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे दयेची याचना करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.